मित्रांनो नमस्कार. राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजना पीडित कुटुंबाला केंद्र शासनाकडून मिळणार आहे ते 20,000 रुपये आर्थिक सहाय्य. महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य या विभागांतर्गत राबवण्यात येणारी राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजना. ही योजना या कुटुंबातील कर्त्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबास आर्थिक आधार देणारी महत्त्वाची योजना आहे. 18 ते 59 वयोगटातील कर्त्या व्यक्तीचा अपघाती किंवा नैसर्गिक मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबाला केंद्र शासनाकडून एक रकमी 20,000 रुपये इतका आर्थिक सहाय्य मिळतं. हा निधी त्यांच्या कुटुंबाच्या तातडीच्या गरजा भागवण्यासाठी उपयुक्त ठरतो. तर मित्रांनो, मी असं म्हणणार नाही की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, परंतु मित्रांनो हा व्हिडिओ पूर्ण पहा, जेणेकरून व्हिडिओची संपूर्ण अपडेट माहिती तुम्हाला कळेल. आणि हा व्हिडिओ त्या नागरिकांना पाठवा ज्यांच्या घरातील कर्ता पुरुष हा वारला असेल. तर मित्रांनो, या योजनेचा लाभ कशा प्रकारे मिळतो, या योजनेसाठी कोणकोणती कागदपत्र लागतील, या योजनेसाठी कागदपत्र ऑनलाईन की ऑफलाईन प्रकारे कशी करता येईल, या संदर्भातला अपडेट या व्हिडिओमध्ये आपण पाहूया. तर या योजनेचा लाभ मिळण्यासाठी मृत व्यक्ती मागील 3 वर्षे कुटुंबात वास्तव्यात असावा. मृत व्यक्तीचे नाव शासकीय कुटुंब यादीत असणं आवश्यक आहे आणि लाभार्थी कुटुंबाचे सदस्य हे 15 वर्षापासून महाराष्ट्र रहिवासी असायला पाहिजे. त्यानंतर मृत्यूचा दाखला, वयाचा दाखला, रहिवासी प्रमाणपत्र, आधार कार्ड, बँक पासबुक या आवश्यक कागदपत्रांसह अर्ज केला जातो. कुटुंबातील कमावणाऱ्या व्यक्तीच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंब आर्थिक मदत देणे हे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे, ज्यामुळं अचानक उद्भवलेल्या संकटात कुटुंब आर्थिकदृष्ट्या सावरण्यास मदत होते. आता या योजनेसाठी पात्रता आणि निकष काय आहे हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये पाहूया. तर मृत व्यक्तीचे वय 18 ते 59 वर्ष दरम्यान असावे. अपघाती किंवा नैसर्गिक मृत्यू झालेला असावा. मागील 3 वर्षापासून व्यक्ती कुटुंबास वास्तव्यात असावा. कुटुंबातील नाव समाज कल्याण विभागाच्या कुटुंब यादीत असणं आवश्यक आहे किंवा यादीत नाव समाविष्ट असेल तरी त्यांना या योजनेचा लाभ घेता येऊ शकतो. तर 15 वर्षापासून महाराष्ट्र राज्यात वास्तव्यात असलेला लाभार्थी असावा. या योजनेचा अर्ज करण्यासाठी काही आवश्यक कागदपत्र सुद्धा लागतील, जसं की मृत्यूचा दाखला असेल याची झेरॉक्स किंवा वयाचा पुरावा, शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्म दाखला वापरू शकता, वैद्यकीय अधिकारी यांचा दाखला, कुटुंबाचे प्रमाणपत्र जे ग्रामसेवक यांच्याकडून तुम्ही घेऊ शकता, गट विकास अधिकारी यांचे रहिवासी प्रमाणपत्र, शिधापत्रिका झेरॉक्स, आधार कार्ड झेरॉक्स, राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक आणि मृत व्यक्तीचं वास्तव्य असलेले प्रमाणपत्र. आता या योजनेचा लाभ मिळणार कसा? आता या योजनेचा लाभ एक रकमी 20,000 केंद्र शासनाकडून आर्थिक सहाय्य निधी थेट बँक खात्यात जमा केला जातो आणि कुटुंबाच्या तातडीच्या गरजा भागवण्यासाठी उपयोगी असणारी एक महत्त्वाची योजना आहे. तर सामाजिक सुरक्षेचा भाग म्हणून एक महत्त्वाचा उपक्रम म्हणजे अर्ज प्रक्रिया. ही 2 प्रकारची असतात, ऑफलाईन आणि ऑनलाईन. आता ऑफलाईन अर्ज करण्यासाठी तुम्हाला ग्रामसेवक, पंचायत समिती कार्यालय, तहसील किंवा सामाजिक न्याय कार्यालय या ठिकाणी तुम्हाला अर्ज उपलब्ध मिळेल आणि पूर्ण भरलेला अर्ज आवश्यक कागदपत्रासह तुम्हाला तहसीलमध्ये सादर करायचा आहे. त्यानंतर मित्रांनो, अर्ज ऑनलाईन सुद्धा केला जातो, जसं की sjsa.maharashtra.gov.in या वेबसाईट तुम्ही अर्ज करू शकता किंवा जिल्ह्यानुसार अर्ज सुविधा उपलब्ध करण्यात आलेली आहे. आपले सरकार maonline.gov.in या वेबसाईट सुद्धा तुम्ही अर्ज करू शकता किंवा तुम्ही ऑनलाईन सेंटरवर आपले सरकार जाऊन सुद्धा अर्ज करू शकता. आता या योजनेची अंमलबजावणी यंत्रणा कशी आहे हे सुद्धा पाहूया. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग तालुका व जिल्हा पातळीवरील समाज कल्याण अधिकारी, ग्रामसेवक, गट विकास अधिकारी, सहाय्यक अधिकारी म्हणून याचं काम पाहिलं जातं. तर अर्ज सादर केल्यानंतर 30 ते 60 दिवसात तुमच्या अर्जाची छाननी केली जाते आणि पात्रतेनुसार तुमचा लाभ हा मंजूर केला जातो. आता तुमचा अर्ज मंजूर केल्यावर लाभार्थीच्या खात्यात निधी जमा होतो. तर अर्ज करताना अचूक कागदपत्र सादर केल्यास विलंब सुद्धा टाळता येतो. मग आता ही सर्व कागदपत्र तुम्हाला मिळतील कुठे? मित्रांनो, याचा अर्ज प्रक्रिया म्हणजे संजय गांधी किंवा अर्थसहाय्य कुटुंब कल्याण योजना या योजनेच्या 2 प्रकार तुम्हाला लाभ घेता येऊ शकतो. आर्थिक सहाय्य कुटुंब योजनेसाठी तुम्हाला तुमच्या कुटुंबाला तुमच्या वारसास 20,000 रुपये नगदी रोख त्यांच्या खात्यामध्ये जमा केले जातात किंवा संजय गांधी निराधार योजना हा दुसरा प्रकार म्हणजे तुम्हाला महिन्याकाठी 2500 रुपये सुद्धा मिळू शकतात. आता याची अर्ज प्रक्रिया सुद्धा तुम्ही पाहिली, कागदपत्र सुद्धा पाहिले. तर याची अर्ज प्रक्रिया तुम्ही ऑनलाईन पद्धतीमध्ये एकदम सोप्या पद्धतीत करू शकता. तुम्ही महा ऑनलाईन केंद्र, महाई सेवा केंद्र किंवा आपले सरकार सेवा केंद्र या ठिकाणी जाऊन तुमचा अर्ज ऑनलाईन करू शकता. अर्ज ऑनलाईन केल्यानंतर तुम्हाला हे सर्व कागदपत्राचं बंच आणि ती अर्जाची यादी किंवा जे अर्ज आहे, जे पुस्तक आहे संजय गांधीचं आर्थिकदृष्ट्या किंवा आर्थिक सहाय्य कुटुंब योजनेचे अर्ज आहे, हा अर्ज तुम्हाला तहसीलमध्ये जमा करायचा आहे. जमा केल्यानंतर तुमच्या अर्जाची त्या ठिकाणी छाननी केली आणि 30 ते 60 दिवसानंतर तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येईल.
तर अशाही प्रकारे तुमच्या आजूबाजू तुमच्या घरामध्ये जर कर्तपुरुष वारला असेल तर त्यांच्या कुटुंबांना एक मदतीचा हात हा मिळू शकतो. तर मित्रांनो, आशा करतो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ जर आवडला असेल व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा आणि तुमच्या घरामध्ये आजूबाजू कोणी अशी व्यक्ती असेल तर त्यांना ही योजनेचा व्हिडिओ सुद्धा नक्कीच शेअर करा. आणि अद्यापही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेल्या बेल आयकॉनला नक्कीच प्रेस करून घ्या.